श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेक्षकांनो, नागरिकांनो, शेतकऱ्यांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघूयात की पावसाचा जोर कुठे वाढणार आहे याविषयी पूर्ण माहिती. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. तर बघा, पावसाचा जो अंदाज आहे तो बघा, किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. दक्षिण कोकणातील काही भागात मान्सून दाखल झाला असला तरी सध्या पावसाचा जोर कमी आहे. राज्यात कुठे कुठे पाऊस पडणार आहे, कधी पडणार आहे याविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर बघता बघता 1 सेकंड लागतो, लाईक करत चला. भरपूर प्रेक्षकांनी लाईक केलेले धन्यवाद. संपूर्ण कोकण प्रदेशात सध्या काही भागात उष्णतेची लाटे सदृश्य स्थिती दिसत आहे. काही भागात उष्ण आणि दमट वातावरणाची देखील नोंद आहे. उत्तर कोकणात अजूनही पूर्व मोसमी पाऊस सक्रिय झाला नाही आहे. पुढील काही दिवसात संपूर्ण कोकण प्रदेशात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज असून त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात आणखीन कुठल्या जिल्ह्यामध्ये हा पाऊस पडणार आहे पुढील काही दिवसांमध्ये याविषयी आपण माहिती बघणार आहोत. परंतु सध्या तरी असं सांगण्यात येत आहे की पूर्ण जून महिन्यामध्ये सध्या मान्सून कुठे सक्रिय होणार नाही, फक्त कोकणामध्ये हा सक्रिय असेल. त्यानंतर पावसाचा जोर हा जुलै महिन्यामध्ये गडचिरोली, यवतमाळ, भंडारा, चंद्रपूर, वर्धा, गोंदिया आणि नागपूर आदी भागांना हवामान विभागाकडून येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. तर सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि कोल्हापूर घाट विभाग, सांगली, सातारा घाट विभाग, पुणे आणि पुणे घाट विभाग, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव आदी भागांमध्ये हलकी सरींचा अंदाज आहे. सध्या जूनमध्ये हलक्या सरी पडतील, परंतु जुलैमध्ये पाऊस हा आगमन होणार आहे अशा प्रकारची माहिती हवामान खात्याकडून मिळत आहे. तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, कारण त्यांच्यावर दुबार पेरणीची वेळ येऊ शकते. तुमचा जिल्हा कोणता आहे? तुमच्या जिल्ह्यात पाऊस पडला का नाही? कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.